हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते आहे आणि मी एवढी रेडी का झाली आहे तर त्याचं पण तुम्हाला रिझन कळणार आहे थोड्याच वेळात. कारण की आज डेली ब्लॉगच असणार आहे, पण त्यामध्ये जे माझे ब्लॉग पहिल्यापासून बघतात त्यांना नक्की माहीत असेल, म्हणजे आयडिया मिळाली असेल. आज एक आमचं जे सेकंड स्वप्न आहे, ड्रीम कम ट्रू म्हणतात तसं आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणजे फर्स्ट आमचं हे घर होतं, स्वतःचं घर असावं, ते घर झालं आहे. आता सेकंड जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. आणि आम्ही लवकरच आता निघालो आहोत ते घेऊन येण्यासाठी. तर ते काय असेल ते गेस करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. ते काय आहे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ माझा आधीचा बघितला असेल त्यांना माहीतच असेल किंवा अंदाज आला असेल किती काय आहे गोष्ट ते. तर आपण आता मी अशी रेडी झाली आहे, साडी वगैरे नेसले व्यवस्थित आणि आता आम्ही निघालो आहोत. कॅब आलेली आहे. विनू अप्पा आता आम्ही आलो आहोत टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये. तर आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही इथे का आलो आहोत ते. ते नंतर मला एक त्याच्यात फंडा कळला की ते 1,00,000 जास्त रजिस्ट्रेशनमध्ये आम्ही आलो आहोत नंतर टाटा मोटर्समध्ये. त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम. तर इथे विनू काही पेपरवर्क आहे ज्याच्यावर सिग्नेचर्स करायचे आहेत, ते कंप्लीट करत आहे. ही आहे आमची ब्रँड न्यू टाटा पंच ॲडव्हेंचर AMT कार, जिची डिलिव्हरी घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत इथे. तर आता आम्ही ड्रायव्हिंगसाठी जाणार आहोत जरा बाहेर, आणि त्याच्यासाठी ड्रायव्हर येणार आहे विनूला शिकवण्यासाठी. आता तर हे आहे आमच्या गाडीचं लुक. काल मला वेळ मिळाला नाही नीट व्हिडिओ घ्यायला, त्यामुळे मी आज व्हिडिओ घेत आहे दुसऱ्या दिवशी. माझ्या काही चूक होतात, जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला मी तीच गोष्ट शिकवतो. कळालं? राईटचं सिग्नल देते, एटेकाच्या मागे राईटला. आता राईट सिग्नल थोडी गाडी पुढे गेली, स्पीड ब्रेकरवरती ब्रेक टच करा, कंट्रोलमध्ये आला गाडी. आता राईटला बघायचं पहिलं कोण सोडा ब्रेक. नाही ना, हळूहळू सोडा, त्या साईडला थोडं लेफ्टला ठेवा. माझ्याकडे अजून थोडंसं थोडंसं हळूहळू राईटला ठेवा. पुन्हा माझ्याकडे पटापट बस. थोडं लेफ्टला
हे जे काम करतं ना ॲक्सिलेटर ब्रेक ते फास्टमध्ये काम फास्ट म्हणजे हे हा पाय पण इकडे आला पाहिजे शेअरिंग पण फिरली पाहिजे असं मी जिथे गाडी स्टॉप बोलवणार तर तिथे स्टॉप झाली पाहिजे आता रोड घाबरू नका तर की आधी तिथे आज मला टाइम आहे काल नव्हता मुली लग्नाला नाही झाला घरचे लग्नाला झाले पुढे परत स्पीड ब्रेकर आहे ते इथे लक्ष ठेवायचं सोडून द्या काम झालं ब्रेक सोडा जागा आहे पुढे मग परत ब्रेक टच करा त्याला जाऊ द्या ना असं झटके नका मारू याच्याने तुमची गाडी पेट्रोल जास्त खाणार परत राईट ब्रेक टच करा थोडं या अजून थोडं बस हळूहळू ब्रेक सोडायचा थोडा ब्रेक हळूहळू पुढे जायचं थांबवायचं मग काय सांगितलं मारा ब्रेक तो फास्ट आला मारा ब्रेक तो निघाला ब्रेक सोडा परत मारा ब्रेक परत मारायचं परत सोडायचं तर असं करूनच लवकर जायचं थोडा ब्रेक जाऊ दे परत मारायचं ब्रेक सोडा ब्रेक परत मारा ब्रेक परत सोडा ब्रेक परत मारा ब्रेक Echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. तर आज आहे डे 2 म्हणजेच दुसरा दिवस आहे. आज मी शूट घेते. काल थोडंसं हॅक्टिक होता दिवस आणि थोडीशी माझी चिडचिड पण झाली होती त्यामुळे काल मला व्हिडिओ मी नंतर शूट नाही केला. तर काल ॲक्च्युली खूप आनंदाचा दिवस होता. काल आमच्या गाडीची डिलिव्हरी घेतली आम्ही आणि पण ते मला काहीच शूट करता आलं नाही त्यामुळे थोडासा राग आला होता चिडचिड झाली होती त्यामुळे नंतर मी रागाने व्हिडिओ पण शूट केला नाही आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही ड्रायव्हिंगसाठी गेलो होतो म्हणजे मी मागे बसली होती आणि विनू आज ड्रायव्हिंग शिकायला गेला होता पण मी मागेच बसली होती की काय इन्स्ट्रक्शन्स देत आहेत ते बघत होती. त्यामुळे आजचा सेकंड डेचा मी थोडासा व्हिडिओ यामध्ये ॲड करत आहे. सो कालचा आणि आजचा असं थोडा व्हिडिओ मी यामध्ये ॲड करून हा ब्लॉग बनवला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की मी जे सांगितलं होतं तुम्हाला सरप्राईज आहे ते काय आहे ते. तर आज आम्ही गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो होतो आणि तिकडे मला व्हिडिओज शूट करायचा होता बट आम्ही थोडंसं लेट झाला होता निघायला आणि जो ड्रायव्हर आम्ही डिलिव्हरी करायला येणार होता आमच्यासोबत तर अचानकपणे त्यांनी आम्हाला तिथे आल्यानंतर थोड्या वेळाने सांगितलं की मला हळदीसाठी जायचं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर तुमचं जे काही काम आहे ते आटपा कारण की मला निघायचं आहे हळदीसाठी त्यामुळे मला जास्त वेळ नाही आहे त्यामुळे मला तिथे व्हिडिओ पण शूट करता आला नाही आणि फोटोज पण क्लिक करता आले नाही. ॲज युजल जसं नेहमी एखाद्या गोष्टीमध्ये घाई असते घर घेतानाही सेम होतं आणि यावेळेस पण सेम झालेलं आहे आमच्यासोबत की आम्हाला स्वतःला तिथे टाईम स्पेंड करायचा होता की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट नवीन जेव्हा येते आपण घेतो आणि एवढी मोठी गोष्ट त्यावेळेस आपल्याला त्या आठवणी मोबाईलमध्ये कॅप्चर करायला आवडतात पण ते मला करता आलं नाही. आणि ॲज युजल माझ्या मिस्टरांची नेहमीच सवय आहे की दुसऱ्याला पैसे देऊनसुद्धा समोरचा व्यक्ती त्यांना चालवत असतो नेहमीच करतात आणि हे. तर त्यावेळेस तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की मला माझं थोडं काम आहे त्यामुळे मला लवकर निघायचं. तेच जर तो आम्हाला आधी सांगितलं असतं त्याने तर आम्ही दुसरा ड्रायव्हर हे केलं असतं कोणाला तरी कॉल करून सांगून
पण त्याने ऐन वेळेला आम्हाला ते सांगितल्यामुळे आम्हाला काही मॅनेज करता येणार नव्हतं. त्यामुळे आम्हाला मग तिथे फोटोज पण घेता आले नाही आणि व्हिडिओज पण शूट करता आला नाही. त्यामुळे मग आम्ही तिथून लवकरच निघालो आणि मग सगळा गोंधळ झाला. आणि त्यानंतरही त्याने पूर्ण वेळ तो थांबला नाही. गाडी आतमध्ये आणून वगैरे त्याने अर्धवटच तिथे ठेवली. म्हणजे मंदिराच्या इथे मला पूजा करून घ्यायची होती, मी तसं सांगितलं होतं इथल्या पुजाऱ्यांना, पण ते पण मला व्यवस्थित त्याने तिथेच गाडी ठेवली. आणि त्यानंतर तो म्हणाला तुम्ही इथून घेऊन जा तुमच्या बिल्डिंगपर्यंत, कारण की मला जायचं आहे हळदीला. आणि मला ते बिलकुल त्याचं पटलेलं नाही आहे. पण आता एक म्हण आहे ना की अडला घरी आणि गाढवाचे पाय धरी, तसा प्रकार आमच्याबरोबर झालेला होता. तर माझं एक पर्सनल काय मत आहे ते मी तुम्हाला सांगते. जर ज्यांनी गाडी घेतलेली नसेल तर त्यांनी स्वतः आधी खूप चांगलं असं ट्रेन व्हा आणि स्वतः छान ड्राईव्ह करायला शिका. आणि जी गाडी तुम्ही घेणार आहात त्या गाडीवरच तुम्ही एखाद्या ट्रेनरला अपॉइंट करा आणि त्याच गाडीवर शिका जी गाडी तुम्ही घेणार आहात. कारण की आमच्यासोबत असं झालं आहे की आम्ही 2 महिन्यापूर्वी ट्रेनिंग घेतली ड्रायव्हिंगची आणि ती मॅन्युअल शिकलो आम्ही. त्यामुळे आणि ती पण गाडीचे मॉडेल वगैरे सगळं वेगळं होतं. आणि आम्ही जी गाडी घेतली ती टाटा पंच होती, ऑटोमॅटिक होती. त्यामुळे त्या गाडीचं आणि या गाडीमध्ये खूप डिफरन्स आहे. आणि पटकन गोष्टी आणि आपण त्याचं प्रॅक्टिस जर करत राहिलो तरच आपल्या लक्षात राहतात गोष्टी. आणि बाहेर गाडी जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये काढतो त्यावेळेस खूप स्वतःला म्हणजे अलर्ट राहावं लागतं. आपण अचानक 2 महिन्याआधी शिकलो आहे आणि काहीच प्रॅक्टिस नाही आहे, रोज आपण गाडी चालवलीच नाही आहे, त्यानंतर 2 महिन्यानंतर आपण गाडी हातातच नाही घेतली आणि अचानक ते शक्य नसतं. त्यामुळे आम्ही नवीन गाडी आमची असल्यामुळे आम्ही तो रिस्क घेतला नाही. आणि आम्ही तिथल्या एका आमच्या जवळच्याच ड्रायव्हरला ऑनलाईन आम्ही रिव्ह्यू बघितले होते त्याचे. त्यामुळे आम्ही त्याला फोन करून डिलिव्हरीसाठी बोलवलं होतं आणि तोच आम्हाला ट्रेनिंगसुद्धा देणार होता दुसऱ्या दिवशीपासून. पण असं झालं की त्यांनी सुरुवातीला येताना जर ते सांगितलं असतं की मला बाहेर जायचं आहे तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. पण त्याने आधी सांगितलं नाही. तो आमच्यासोबत आला आणि त्यानंतर त्याने लगेच एक 10-15 मिनटामध्ये सांगितलं की तुमचं पटकन आवरून घ्या, मला जायचं आहे हळदीला. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला. आम्हाला काहीच तिथे व्यवस्थित करता आलं नाही, ना व्हिडिओ शूट करता आले, ना फोटोज घेता आले. आणि मला ते बिलकुल आवडलेलं नाही आहे. पण काय करणार आता, ॲज युज्युअल आमच्यासोबत या गोष्टी घडतच असतात. तसंच काही झालं. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि बरंच काही दाखवायचं होतं व्हिडिओमार्फत पण मला ते वेळ पण नाही मिळाला. त्यामुळे मी जेवढं काही शूट करता आलं तेवढं केलं आहे, थोडंफार, जास्त काही केलं नाही आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय बाय.